नमस्कार मित्रांनो, आज आपण भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 4 आहे। या अगोदरचा जर प्रश्नसंच तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या मित्रांनो, कारण ते भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। ओके, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त टाइमपास करत नाही। मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा की माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, माजुली हे बेट विचारलंय आणि असं विचारलं की हे कोणत्या नदीशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी आणि सिंधू। आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण याच्या अगोदर जे इतर पेपर झाले आहेत त्या पेपरमध्ये आलेले जशाच्या तसे प्रश्न घेतलेले आहेत। म्हणजे तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये काय होऊ शकतात, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। ओके, मग या ठिकाणी पहा, मग हे माजुली हे जे बेट आहे हे कोणत्या नदी पात्रामध्ये असं आपल्याला इनडायरेक्टली विचारलेलं आहे। मग याचं योग्य उत्तर येईल ब्रह्मपुत्रा नदी। ओके, म्हणजेच माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे। ओके, मग हे लक्षात असू द्या की माजुली हे जे बेट आहे हे जगातील काय सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आहे। म्हणजे पहा, समुद्रातील बेट तुम्ही पाहिले असतील, परंतु माजुली हे बेट कुठे आहे तर नदी पात्रामध्ये आहे आणि नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे। कोणत्या नदीवरती आहे किंवा कोणत्या नदीच्या पात्रामध्ये आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे हाही प्रश्न आलेला आहे, तर ते आसाम राज्यामध्ये आहे। आत्ताच याला एक वर्ष दीड वर्षापूर्वी आसाम राज्याने स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे आणि आसाम राज्यामध्ये आहे। या दोन गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। त्याच सोबत जगातील सर्वात मोठं नदी पात्रामधील बेट आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलंय, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे। काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, भारतीय वन संशोधन संस्था कोठे असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, नागपूर, पुणे, डेहराडून आणि नवी दिल्ली। मग यापैकी योग्य उत्तर आहे डेहराडून। म्हणजे डेहराडून या ठिकाणी काय आहे, भारतीय वन संशोधन संस्था आहे। ओके, मग या संस्थेची स्थापना कधी झाली होती हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारलेला आहे। तर पहा, 1906 ला स्थापना झाली होती। ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस नाव काय होतं तर इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट। काय, इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने या संस्थेची स्थापना झाली होती। 1906 ला स्थापना झाली होती। कुठे झाली होती, डेहराडून या ठिकाणी झाली होती। डेहराडून कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे। ओके, आता या ठिकाणी पहा, जी भारतीय वनसेना आहे तर भारतीय वनसेनेच्या अधिकाऱ्यांना काय केलं जातं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती म्हणजे केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम किंवा केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। मग कधीचा आहे तो कायदा तर तो कायदा 1972चा आहे। ही जी सगळी माहिती आहे ही काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, काय विचारलं या ठिकाणी, पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही। काय विचारलंय, पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या प्रदेशामध्ये गणले जात नाही असं विचारलेलं आहे आपल्याला। आता या ठिकाणी प्रश्न वाचताना लक्षात ठेवायचं आपल्याला नाही असं विचारलेलं आहे। ओके, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपला मार्क जातो। मग ऑप्शन काय आहेत आपल्याला, पंजाब आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे आणि केरळ आहे। आणि आपल्याला विचारलेलं आहे की या चारही राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये गव्हाचं उत्पादन केलं जात नाही किंवा गहू पिकवला जात नाही। ओके, मग याचं योग्य उत्तर आहे बघ केरळ। ओके, मग केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कशाचं उत्पादन केलं जातं तर भात हे पीक आणि मसाले लक्षात ठेवायचे, विशेषतः मसाले लक्षात ठेवायचे की मसाले उत्पादनात काय केरळ भारतात सर्वात आघाडीचं राज्य आहे। ओके, आणि गहू पंजाबमध्ये गहू मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, हरियाणामध्ये पिकवला जातो, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काय गहू मोठ्या प्रमाणावरती पिकवला जातो। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे। काय विचारलं आपल्याला, नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे। आता या ठिकाणी सिंपल प्रश्न आहे, राजधानीवरती प्रश्न विचारला म्हणजे हा अतिशय सोपा प्रश्न आहे। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की पूर्वेकडील आपले जे 7 राज्य आहेत ज्यांना आपण 7 सिस्टर्स म्हणतो, या राज्यांच्या राजधानीमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं घोळ होतो। ओके, त्यामुळे तुम्हाला या 7 राज्यांच्या राजधान्या काय करायच्या व्यवस्थित पाठ करायच्या आहेत पहा।
आता या ठिकाणी आपल्याला नागालँडची विचारलेली आहे. मग नागालँडची राजधानी कोणती आहे? तर नागालँडची राजधानी कोहिमा आहे. ओके. त्याचबरोबर आता ही जी गंगाटोक आहे, ही गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ही सिक्कीमची राजधानी आहे. या सगळ्या राज्यांच्या राजधानी तुम्हाला पाठ करायच्यात. इटानगर कोणत्या राज्याची आहे? तर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची आहे. ओके. आणि इम्फाळ कोणत्याची आहे? तर इम्फाळ ही मणिपूरची आहे. ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात? पाठ करून ठेवायच्यात. या ज्या 7 सिस्टरच्या राजधानी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला काय करायच्यात? पाठ करून ठेवायच्या आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव भूमी अभिलेख भरतीसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या या टेस्ट सिरीजचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण तुमचा भूमी अभिलेख भरतीचा संपूर्ण सिलेबस किंवा संपूर्ण अभ्यासक्रम आधारित आहे. म्हणजे संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये आपण तुमचा कव्हर केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला याची आन्सर की सुद्धा दिली जाईल. म्हणजे तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 टेस्ट असतील आणि फ्री 10 टेस्ट म्हणजे असे एकूण 20 टेस्ट दिल्या जातील. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 100 प्रश्न असतील जे की काय असणार आहेत? सगळ्या सिलेबसवर आधारित असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 1000 अधिक 1000 असे एकूण 2000 प्रश्न जे की भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. असा 2000 प्रश्नांचा संच असणार आहे. ओके. मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आपण फक्त 150 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीसह काय ऑफर ठेवलेली आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त 99 रुपयाला भेटेल. ओके. आता या 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे? गुगल पे किंवा फोन पेला करायचं आहे. आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? गुगल पेला 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे? शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज काय केल्या जातील? शेअर केल्या जातील. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं या ठिकाणी? जिम कार्बेट काय? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आता तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये जा, कोणत्याही परीक्षेचा आपल्याला राष्ट्रीय उद्यानावरती किंवा नॅशनल पार्कवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाच जातो. ओके. मग या ठिकाणी काय प्रश्न आहे? जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. ऑप्शन काय दिलेत पहा? उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. ओके. मग यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर उत्तराखंड राज्य हे काय योग्य उत्तर आहे. कारण जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कशासाठी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे हाही प्रश्न येऊ शकतो. तर हे वाघासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचे. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे प्रश्नाला उत्तराखंड राज्य लिहून टाकायचं. कशासाठी प्रसिद्ध आहे आला? वाघासाठी प्रसिद्ध आहे लिहून टाकायचं. ओके. त्याचबरोबर आता या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी मध्य प्रदेश पर्याय आहे, महाराष्ट्र आहे, झारखंड आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला मध्य प्रदेश मधलं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. कोणतं? कान्हा राष्ट्रीय उद्यान. कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये मेळघाट राष्ट्रीय उद्यान आहे, हे सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि झारखंडमध्ये पलामाऊ नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. अगदी आत्ताच जी पुणे महानगरपालिकेची भरती झाली होती, PMC भरती, कुणी घेतला होता पेपर? हा IBPS मार्फत पेपर झाला होता. याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेला आहे की पलामाऊ नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? मग पलामाऊ नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघासाठी प्रसिद्ध आहे. ओके. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करताना अगदी बारकाईने अभ्यास करायचा आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. काय सांगितलंय? जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलंय? अयोग्य जोडी ओळखायला सांगितली. अयोग्य जोडी म्हणजेच कोणती जोडी? तर चुकीची जोडी. कशाची? तर वाळवंट आणि संबंधित खंड. मग या ठिकाणी पहिला पर्याय काय दिला आपल्याला? पहिली जोडी काय दिली? अटाकामा, दक्षिण अमेरिका. आता ही जोडी काय पहा, आधी मी एकदा जोड्या वाचतो मग त्याच्यानंतर तुम्हाला चुकीची जोडी सांगतो. पहा दुसरी जोडी काय दिली आपल्याला? गोबी, आशिया. त्याच्यानंतर तिसरी जोडी दिली कलहारी, आफ्रिका. आणि चौथी जोडी दिली आपल्याला ग्रेट व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया. ओके.
काय दिले चौथी जोडी आपल्याला ग्रेट व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया. आता या ठिकाणी पहा प्रश्न टाईप करण्यामध्ये काही थोडीशी मिस्टेक झालेली आहे. काय झालेली आहे या ठिकाणी प्रश्न टाईप करताना थोडीशी मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलियाऐवजी प्रश्नामध्ये उत्तर अमेरिका हे ऑप्शन होतं. काय ऑप्शन होतं उत्तर अमेरिका. मग जर तसा विचार केला तर ही जोडी चुकीची ठरते. परंतु आता सध्याच्या आपल्या प्रश्नामुळे आपल्याला हा प्रश्न रद्द होईल असं म्हणावं लागेल. अटाकामा काय दक्षिण अमेरिका ही जोडी सुद्धा बरोबर आहे. कलहरी आफ्रिका ही जोडी सुद्धा बरोबर आहे. गोबी आशिया ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आणि ग्रेट व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया ही जोडी सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा अटाकामा कोणत्या देशामध्ये हा प्रश्न येऊ शकतो तर याचा बराचसा भाग चिली देशामध्ये आहे. कलहरी दक्षिण आफ्रिकामध्ये आहे. आणि गोबी वाळवंट तर खूप महत्वाचं आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. तर गोबी वाळवंट हे कोणत्या देशामध्ये आहे चीन देशामध्ये आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी आता जर तुम्ही ऑनलाईन पेपरचा जर तुम्ही अभ्यास केला तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा बाहेरील म्हणजे युरोपियन कंट्रीज असतील किंवा आखाती देश असतील किंवा दक्षिण अमेरिका खंडातील असतील उत्तर अमेरिका खंडामधील असतील अशा बऱ्याचशा देशांच्या राजधानी विचारल्या जातात. ओके. मग अशाच एक प्रकारचा प्रश्न विचारला होता त्यांनी. काय विचारले पहा या ठिकाणी पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते. काय विचारलंय पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा लिस्बन माद्रिद डब्लिन आणि ऑर्सा. ओके. मग यापैकी पोर्तुगालची राजधानी कोणती आहे तर ती लिस्बन आहे. लक्षात ठेवायचे माद्रिद कशाची राजधानी आहे तर माद्रिद फ्रान्सची आहे. डब्लिन कशाची आहे डब्लिन आयर्लंडची आहे. आणि वॉर्सा ही पोलंडची राजधानी आहे. लक्षात ठेवायचे तुम्हाला खास करून विशेषतः युरोपियन कंट्रीच्या ज्या राजधानी आहेत ह्या तुम्हाला तोंडपाठ ठेवायच्यात. कारण ऑनलाईन परीक्षेचा कोणतीही एजन्सी परीक्षा घेऊ TCS घेऊ IBPS घेऊ किंवा इतर एखादी संस्था घेऊ परंतु याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय भूगोलावरती 2-3 प्रश्न हमखास पडतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं एक तर राजधानी विचारल्या जातात किंवा देशातील एखादं प्रसिद्ध शहर विचारलं जातं नाहीतर मग वाळवंट नदी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके. त्याच्यामुळे जागतिक भूगोलाकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाही. विशेषतः जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांनी. ओके. पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. काय विचारलंय जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता. अतिशय सिंपल प्रश्न आहे. काय अतिशय सिंपल अतिशय सोपा प्रश्न आहे. कारण आपल्याला क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान खंड ओळखायला सांगितलेला आहे. मग याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा काय जगातील सर्वात लहान खंड आहे. आणि जर जगातील सर्वात मोठा खंड कोणता असा जर प्रश्न आपल्याला आला असता तर त्याचं उत्तर आलं असतं आपला खंड म्हणजे आशिया खंड. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारले पहा पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते. कितीक वेळेस प्रश्न रिपीट झालाय हे सांगताच येणार नाही कारण माझ्या पाहण्यात आलंय कमीत कमी 10 ते 12 वेळेस हा प्रश्न काय परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके. मग काय सांगितलं आपल्याला पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे कोण होते असं विचारलेलं आहे किंवा कोणते 2 देश आहेत. मग तुम्हाला माहित असेल भारत व चीन हे काय होते पंचशील करारावरती सही करणारे पहिले 2 देश होते. पंचशील करार कधी झाला होता 1954-1955 ला झाला होता. जर पंचशील तत्वाचे जनक कोण असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. कारण पंचशील तत्व ही संकल्पना कोणाची होती तर ती पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. ओके. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. काय विचारला या ठिकाणी खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही. काय सांगितलंय खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही असं सांगितलंय. आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्हाला विशेषतः साहित्याचा सुद्धा चांगला अभ्यास करायचा आहे कारण याच्यावरती सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही लेखकाचं साहित्य विचारलं जातं. विशेषतः आपल्या मराठी लेखकांचं असतं परंतु त्याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय लेखकांच्या पुस्तकावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. ओके. मग या ठिकाणी पहा ऑप्शन काय आहेत आपल्याला अमृतवेल आहे ययाती आहे क्रौंचवध आहे आणि शारदा आहे. तर या ठिकाणी वि.स. खांडेकर यांची कोणती कादंबरी नाही तर शारदा ही कादंबरी काय वि.स. खांडेकर यांची नसून शारदा हे काय आहे नाटक आहे. ओके. परंतु ते सुद्धा दुसरंच कोणाच तरी आहे वि.स. खांडेकर यांचं नाही आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय
अमृतवेल कादंबरी कुणाची आहे? खूप प्रसिद्ध कादंबरी आहे, तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी वाचली असेल. ही वि स खांडेकर यांची आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी ययाती कादंबरी आहे, ती सुद्धा वि स खांडेकर यांचीच आहे. क्रौंचवध कादंबरी आहे, ही सुद्धा वि स खांडेकर यांचीच आहे. आणि विशेषतः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ययाती कादंबरी का, तर ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरीला मिळालेला आहे. कधी मिळाला होता तर तो 1974 साली मिळाला होता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारले पहा या ठिकाणी, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की काही प्रश्न आंतरराष्ट्रीय लेखकावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस पडलेले आहेत. या ठिकाणी विचारले आपल्याला लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत हिलरी क्लिंटन. कोण आहेत? हिलरी क्लिंटन. पहा आता हिलरी क्लिंटन यांचे 2-3 पुस्तक आहेत ज्याच्यासाठी ते अतिशय प्रसिद्ध आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा लिव्हिंग हिस्ट्री आहे, याच्यावरती आपल्याला आताच प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर हार्ड चॉईस आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि स्ट्रॉंग टुगेदर आहे, हे तिन्ही पुस्तकं कोणाचे आहेत? तर हिलरी क्लिंटन यांचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय? पुंगचोलम. पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्या लोककला आहेत किंवा लोकनृत्य आहेत हे सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न दाट विचारले जातात. ओके, मग ऑप्शन काय दिलं आपल्याला? मिझोराम दिलंय, आंध्र प्रदेश दिलंय, केरळ दिलंय आणि मणिपूर दिलंय. तर यापैकी पुंगचोलम ही लोककला कोणत्या राज्याची आहे? तर ती मणिपूरची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या पुंगचोलमलाच मृदुंग कीर्तन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं? मृदुंग कीर्तन असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. काय विचारलंय? निबलिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? काय विचारलंय? निबलिक ही संज्ञा विचारली आणि विचारलं आपल्याला की ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मग निबलिक ही संज्ञा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. ओके, काही प्रश्न अगदी ऑनलाईनर असतात, परंतु याच्यावरती असं असतं परीक्षेमध्ये आला तर 1 मार्क, नाहीतर गेला तर 1 मार्क डायरेक्ट जाऊन जातो. ओके, याला कुठून आपण असलं काही ट्रिक्स लावू शकत नाही किंवा अंदाजपंच टोला मारू शकत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय? चुकीची जोडी कोणती असं विचारलंय. खाली काय जोड्या दिल्यात पहा? वराड बरीदशाही, गोवळकोंडा कुतुबशाही, विजापूरचा आदिलशाह, टिपू सुलतान मैसूर. या ठिकाणी आपल्याला काय दिलं? त्याचे शाही आहेत किंवा राज्य आहेत हे दिलेत आणि त्याची राजधानी कोणती होती किंवा कोणत्या ठिकाणचं कोणती शाही होती हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात पहिली जोडी पाहिली की तुमच्या लक्षात आलं असेल वराडची बरीदशाही. ही जोडी काय मित्रांनो? चुकीची आहे. काय? हीच जोडी चुकीची आहे, कारण वराडची काय आहे? बरीदशाही नसून वराडची काय आहे? तर वराडची इमादशाही आहे. कोणती शाही आहे? इमादशाही. लक्षात असू द्या, वराडची शाही कोणती? इमादशाही. त्याच्यानंतर बरीदशाही कुठली होती? तर ती बिदरची होती. लक्षात ठेवायचं गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि टिपू सुलतानचं राज्य कोणतं होतं? तर ते मैसूर राज्याचा टिपू सुलतान होता. ओके, त्याचबरोबर अजून एक शाही लक्षात राहिली पहा, अहमदनगरची निजामशाही. याच्या 5 शाही आहेत ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण हे काय आहेत? बहमनी राज्याचे शक्ल आहेत पहा, किंवा बहमनी राज्याचे जे तुकडे झाले होते 5, त्याच्यातून या शाहींचा उदय झाला होता. मग हे तुम्हाला बहमनी साम्राज्य सुद्धा लक्षात ठेवायचे. ओके, पुन्हा एकदा सांगतो मी, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय? हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? आता जर तुम्ही मंदिरं पाहिली असतील तर बऱ्याच ठिकाणी आपल्या पुस्तकात उल्लेख येतो की प्राचीन मंदिर आहे आणि ते हेमाडपंथी बांधकाम आहे. विशेषतः आपल्या साऊथकडले जे मंदिर आहेत हे काय आहेत? हेमाडपंथी बांधकामाचे मंदिर आहेत. मग या ठिकाणी विचारले आपल्याला हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता असं आपल्याला विचारलेलं आहे. मग तो कोणाचा प्रधानमंत्री होता? तर यादवांचा प्रधानमंत्री होता. ओके, आणि त्यांनी जी स्थापत्यकला विकसित केली होती त्या स्थापत्यकलेला आपण काय म्हणतो? हेमाडपंथी म्हणतो. ओके, लक्षात असू द्या, हेमाडपंथी ही स्थापत्यकला कोणी विकसित केलेली आहे?
तर ती हेमाड पंत याने विकसित केलेली आहे. आणि हेमाड पंत हा कोणाचा प्रधानमंत्री होता, तर तो यादवांचा प्रधानमंत्री होता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? आता सध्या पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती सध्या खूप राजकीय वाद चालू आहेत, राजकीय मतभेद चालू आहेत, परंतु आपल्याला त्याच्याशी कुठलंही देणं घेणं नाही. आपल्याला आपल्या पुस्तकात जे दिलंय, ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. ओके, मग या ठिकाणी पहा, प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणते क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर त्यांनी 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली होती? तर अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती. कुणी? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. ओके, आता या ठिकाणी पहा, लगेच बरेच जण म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत की नाही, याच्यावरतीच मतभेद आहेत, परंतु जे पुस्तकात आहे, आपल्याला परीक्षेमध्ये जसा प्रश्न विचारला होता तसं या ठिकाणी मी घेतलेला आहे. ओके, मग या ठिकाणी लक्षात ठेवा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वात प्रथम 1900 साली काय केली होती? पहा, मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. 1904ला त्यांनी याच मित्रमेळा संघटनेचं रूपांतर अभिनव भारतमध्ये केलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या दोन्ही संघटनांची स्थापना त्यांनी नाशिक शहरामध्ये केली होती. तुम्ही अचानक पाहिलं असेल, आपला ब्लॅकबोर्ड बंद झाला, पुन्हा आता चालू झालाय, लाईट आलेली आहे, लाईट जाऊन आलेली आहे. आपले अजून 4 प्रश्न राहिले होते, पण हे 4 प्रश्न राहिलेले 4 प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ, कारण आता पुन्हा ही ब्लॅकबोर्ड चालू करण्याची सिस्टीम चालू करण्यास काय होतं मित्रांनो, कमीत कमी 10 मिनिटं जातात. त्याच्यामुळे राहिलेली 4 प्रश्न आपण काय करू, आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करून घेऊ. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो. ओके, धन्यवाद.